हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आज आपण खूप सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलायला शिकणार आहोत. म्हणजेच डेली यूज सेंटेन्सेस वापरून आपण कन्व्हर्सेशन प्रॅक्टिस, सेंटेन्सेस, मोटिवेशन प्रॅक्टिस, टिप्स अशा ह्या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सर्व एक एक करत आपण बघूया की मॉर्निंगला काय बोलायचं, रुटीनला मार्केटमध्ये गेल्यानंतर आपण कसं बोलायचं आहे, त्याच्यानंतर इव्हिनिंगला काय बोलायचं आहे, हे सर्व आपण आज प्रॅक्टिस करून घेणार आहोत या सेंटेन्सची. आणि त्याच्यासोबतच आपण टिप्स पण एक एक करून सर्व देणार आहोत. तर बघूया. नंबर 1 पार्ट 1 जो आहे आपला तो आहे डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस. तर ते आहे आपलं फर्स्ट आहे आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. म्हणजे मी सकाळी लवकर उठतो किंवा उठते. आता सकाळी मॉर्निंगला उठल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, सकाळी उठल्यानंतर जो डेलीचं रुटीन आपल्याला चालू करायचं आहे, तर स्पोकन इंग्लिशचं जे आहे आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत आपल्याला येणार नाही. तर आपल्याला मॉर्निंगला उठल्यापासूनच प्रॅक्टिस करायची आहे. तर पहिलं मॉर्निंगला उठल्यानंतर आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग, म्हणजे मी सकाळी लवकर उठतो किंवा उठते. सेकंड आहे आय ब्रश माय टीथ, मी दात घासतो किंवा घासते. त्याच्यानंतर आहे आय टेक अ बाथ, मी आंघोळ करतो किंवा करते. फोर्थ आहे आय गो टू स्कूल, मी शाळेत जातो किंवा जाते. आय लव माय फॅमिली, मला माझं कुटुंब खूप आवडतं. यानुसार जे आहे ते आपल्याला मॉर्निंगची प्रॅक्टिस करायची आहे डेली रुटीनमध्ये. जेव्हा आपण मॉर्निंगला उठतो तेव्हापासूनच आपल्याला जी आहे प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला. त्याच्यानंतर टिप्स जी आहे आपले ते टिप्स नंबर 1 प्रॅक्टिस दिस सेंटेन्सेस डेली व्हाईल डुईंग युअर वर्क. ग्रॅज्युअली यू विल स्टार्ट थिंकिंग इन इंग्लिश. आता ही जी प्रॅक्टिस आहे ही तुम्हाला डेलीला करायची आहे. रोज जोपर्यंत आपण रोज प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत आपली जी स्पोकन इंग्लिशची प्रॅक्टिस आहे ती होणार नाही. आपण प्रॅक्टिस केल्यानंतरच आपल्याला हळूहळू करत आपल्याला येणार आहे. तर आपल्याला रोज जे आहे प्रॅक्टिस करायची आहे. आणि जे आपण थिंकिंग करतो, जे विचार करतो, ते पण आपल्याला हळूहळू करत आपल्याला इंग्लिशमध्ये करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. पार्ट नंबर 2 स्मॉल कन्व्हर्सेशन. आता आपल्याला एकदम म्हणजे मोठं वाक्य बोलण्याची की सुरुवातीलाच गरज नाही आहे. आपण छोट्या वाक्यांमध्ये किंवा कोणासोबत बोलण्याची सुरुवात आपल्याला करायची आहे एका शब्दापासून. नंतर थोडं आपल्याला जे कन्व्हर्सेशन असतं ते आपल्याला करायचं आहे. तर फर्स्ट आहे की मॉर्निंग जे स्टॉक असतं आपलं ते आपल्याला करायचे पहिले. गुड मॉर्निंग. आपण आता गुड मॉर्निंग, हाऊ आर यू, शुभ सकाळ, कसे आहात. आपण कन्व्हर्सेशन करायचं आपल्याला छोट्या वाक्यांमध्ये. आता आपण विचारलं आहे, एने विचारलं आहे बीला की गुड मॉर्निंग, हाऊ आर यू. तर बी बोलेल की आय एम फाईन थँक्यू, व्हॉट अबाउट यू, मी ठीक आहे धन्यवाद. तर ए बोलेल की आय एम गुड टू, ए बोलेल मी सुद्धा ठीक आहे. यानुसार हे झालं आपलं कन्व्हर्सेशन नंबर 1. कन्व्हर्सेशन नंबर 2 ॲट द मार्केट. आता मार्केटला जेव्हा आपण जातो तेव्हा पण तिथे थोडे सेंटेन्सेस आपण बोलू शकतो. तर सेंटेन्स नंबर 1 म्हणजे एचं कन्व्हर्सेशन बी सोबत. तर कसं होईल की हाऊ मच इज द मँगो. आता आपण एखादी वस्तू विचारतो तेव्हा आपण असं विचारू शकतो की हाऊ मच इज धिस मँगोज, किंवा काही मँगोच्या ऐवजी काही असू शकतं. तर आपण विचारू शकतो तर हा आंबा कितीला आहे. तर बी बोलेल की इट्स 50 रुपीज पर किलो. तर 50 रुपये किलो हे आहेत. तर हे बोलेल ओके गिव मी 1 किलो, बरं 1 किलो द्या. ओके, हे झालं आपलं मार्केटला गेल्यानंतर आता आपण पहिले सकाळी उठल्यानंतर मॉर्निंगचं बघितलं, त्याच्यानंतर आपण सेकंड बघितलेलं आहे मार्केटला गेल्यानंतर. आता पार्ट नंबर 3 जे आहे आपलं प्रॅक्टिस सेंटेन्सेस, म्हणजे जे प्रॅक्टिस आपल्याला करायची असते ते. आता ते बघूया आपण. आता आपण फर्स्ट आहे ते आपलं प्लीज गिव मी सम वॉटर, की मला थोडं पाणी द्या. सेकंड आहे आय एम फीलिंग हंग्री, मला भूक लागली. थर्ड आहे व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहेस. फोर्थ आहे आय एम लर्निंग इंग्लिश, मी इंग्रजी शिकत आहे. यानुसार जे आहेत डेलीचे सेंटेन्सेस तुम्हाला जे आहेत ते वापरायचे आहेत, ते बोलत चालायचे आहे. त्याच्यामुळे तुमचं हळूहळू जे आहे ते इंग्लिश सुधारत जाईल. 5th नंबर आहे डोंट वरी, काळजी करू नकोस. आता टिप्स नंबर
2 जे टिप्स आहे आपली, बोलताना चूक झाली तरी आपल्याला घाबरायचं नाही आहे. प्रॅक्टिस म्हणजे सक्सेसची की आहे. आपल्याला प्रॅक्टिस करायचं राहायची आहे. जेव्हा आपण प्रॅक्टिस करू तेव्हाच आपल्याला येईल. की आता असं नाही की आपण थोडंसं बोललं हां, की आपल्याला असं विचारेल की हां आपण बोललो आहे आता आपलं चुकलं का काय. ठीक आहे, चुकलं तर चुकलं, एवढं काही नाही. आपण थोडं जेव्हा बोलायला सुरुवात करू तेव्हाच आपल्याला येईल. आता पार्ट नंबर 4 जे आहे आपलं मोटिवेशन आहे, प्रॅक्टिस टिप्स, ती याच्यामध्ये आपण बघूया. जे आहे की डोंट बी अपेअर ऑफ मेकिंग मिस्टेक. द मोर यू प्रॅक्टिस द बेटर यू बिकम. स्पीक इंग्लिश डेली विथ युअर फ्रेंड्स और फॅमिली. आपल्याला रोज जी आहे ती प्रॅक्टिस करायची आहे. चूक होणं म्हणजे काही शिकण्याचा एक भागच असतो. आपला जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. हळूहळू आपला आत्मविश्वास जो आहे तो वाढत जाणार आहे आणि आपल्याला हळूहळू जी आहे ती प्रॅक्टिस करायची आहे. आपल्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत आपल्याला थोडं करत आपल्याला बोलायचं आहे. जोपर्यंत आपण बोलणार नाही तोपर्यंत आपल्याला येणार नाही. तर थोड्या गोष्टीमध्ये चुकीमधून आपल्याला शिकायचं. ठीक आहे, 1 वेळेस चुकेल, 2 वेळेस चुकेल, 3 वेळेस, पण 4थ्या वेळेस आपल्याला येईलच. म्हणून थोडं मॉर्निंगला उठलं तेव्हापासून तर आपण नाईटपर्यंत आपल्याला बोलायचं आहे फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत, किंवा आपल्याला थिंकिंग जे आपण विचार करतो ते पण आपल्याला इंग्लिशमध्येच. त्याच्यामुळे काय होईल की जे तुमचं स्पोकन इंग्लिश आहे ते सुधारेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जी आहे त्याची प्रॅक्टिस पण तुम्हाला हळूहळू करत होत जाईल. तर असं थोडं करत तुम्ही प्रॅक्टिस करा. याच्यामुळे तुमची जी स्पोकन इंग्लिशची प्रॅक्टिस आहे ती हळूहळू होत जाईल. तर या पद्धतीने आपण या व्हिडिओजमध्ये बघितलेल्या आहेत की आपल्याला कशी प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यामध्ये ट्रिप्स आणि ट्रिक्स पण आपण सांगितलेले आहेत. तर मी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. तर चला व्हिडिओला एक लाईक करून टाका. धन्यवाद.